न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा आपण दोन भागात समजून घेऊया. पहिला भाग म्हणजे एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन. एवढा भाग आपण पहिलं समजून घेऊया. इनॅनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग, म्हणजे दगडासारखा. एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे दगड एका जागी असेल तर तो एका जागीच बसून राहतो. किंवा जर एखादा ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे इकडे इमॅजिन करा की आरशावरती ना एखादी गोटी तुम्ही ठेवली आहेत आणि त्याला छोटासा धक्का मारलाय आणि ती अशी हळूहळू घरंगळत पुढे जाते. दॅट इज युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आणि युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन असल्यामुळे काय की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म मोशन व्हेलॉसिटी कॉन्स्टंट स्ट्रेट लाईन मध्ये, दिशा पण बदलली जात नाही, म्हणजे ऍक्सिलरेशन काही नाही. हे घरंगळतच जातात किंवा तो ऑब्जेक्ट तिथेच राहतो अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. पण ही त्यांची अवस्था म्हणजे स्टेट ऑफ रेस्टची अवस्था किंवा युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईनची अवस्था ही कधी बिघडते, जेव्हा कुठला तरी एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा अनबॅलन्स फोर्स म्हणजे जो बॅलन्स नसलेला फोर्स आहे तो येतो. आणखीन तो ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे त्याची ती अवस्था डिस्टर्ब होते. म्हणजे आता हा ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे, ह्या इकडे जर बॅलन्स फोर्स लावला म्हणजे दोन्ही बाजूनी सेम जोर लावला तर ती अवस्था तशीच राहील. पण अनबॅलन्स फोर्स म्हणजे एका बाजूनेच ढकललं तर ते हलायला लागेल. तर इथे बघा फोर्सचं युनिट न्यूटन आहे, लक्षात ठेवा. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्सचं इकडे एक्सप्लेनेशन दिलंय. 300 न्यूटन ह्या बाजूला, 300 एन ह्या बाजूला म्हणजे बॅलन्स फोर्स झाला. पण 300 एन जोर जर ह्या बाजूला असेल आणि 100 एन जर ह्या बाजूला असेल तर हे इकडे खेचलं जाईल, राईट. तो अनबॅलन्स फोर्स झाला. म्हणजे ही जी अवस्था आहे इनॅनिमेट ऑब्जेक्टची म्हणजे ऑब्जेक्ट ॲट रेस्टची अवस्था किंवा युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईनची अवस्था ही तशीच राहील जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याला डिस्टर्ब करत नाही. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशनचा अभ्यास करण्या अगोदर आपण दोन कल्पना जरा समजून घेऊया. मोमेंटम अँड फोर्स. मोमेंटम इज अ मेजर of how much motion an object has. It depends on two things: mass, how heavy the object is, velocity, how fast it is moving. म्हणजे तुम्ही जर गाडी इमॅजिन केली तर गाडीचं वजन आणि गाडीचा स्पीड हे मल्टिप्लाय केल्यावरती त्याच्यामधलं हाऊ मच मोशन द ऑब्जेक्ट हॅज म्हणजे मोमेंटम किती आहे कळतं. तर ही कल्पना जस्ट लक्षात ठेवा. नंतर फोर्स. फोर्स म्हणजे जोर. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जोर बघितलेत. ह्या इकडे हा दगड उचलतोय तेव्हा त्यांनी इकडे पुली लावलाय आणि तो इथून जोर देतोय आणि दगडाचा जे वजन आहे ते खाली जात आहे पण ह्यांनी पुलीने खेचल्यामुळे ते असं वर जात आहे. ओके. किंवा दोन मॅग्नेट्स असतील तर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल मधला अट्रॅक्शनचा फोर्स किंवा एखादी गोष्ट एखाद्या सरफेसवरती घसरत जात असेल तर बरोबर उलट फ्रिक्शन असतं म्हणजे घर्षण असतं. इकडून जर फोर्स लावला तर इकडून हा घर्षणाचा फोर्स असतो, फ्रिक्शन होतं, एकमेकांवर घासलं जातं ते. आणि त्याबरोबर त्याचं जे वजन असतं तो वजनाचा फोर्स असतो वेट. वेट तो खाली जात असतो. किंवा स्प्रिंग बॅलन्स असेल तर स्प्रिंग अशी खेचली, थोडी खेचली तर थोडीच खाली जाते, आणखीन खेचली तर आणखीन खाली जाते. तर हा स्प्रिंगचा फोर्स. नंतर आपल्या शरीरातला फोर्स ज्याने आपण ढकलाढकली करतो, मस्क्युलर फोर्स. तर मॅग्नेटिक फोर्स, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सचे टाइप्स असतात. तर फोर्स इज अन इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे त्याचं मेजरमेंट होणार आहे ते आपण बघून घेऊया. फोर्स कॅन मूव्ह अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये आपण बघितलंय का तो स्टेशनरी ऑब्जेक्टला हलवू शकतो. फोर्स कॅन चेंज डायरेक्शन ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या बाजूनी जर ऑब्जेक्ट जात असेल तर त्याला ढकलून आपण दुसऱ्या बाजूला त्याला पाठवू शकतो. म्हणजे तो हलवू पण शकतो ऑब्जेक्ट, त्याची डायरेक्शन दिशा देखील बदलू शकतो. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स हा व्हेक्टर आहे. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फोर्स. ह्याच्याबद्दल आपण खूप अभ्यास करणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स
दॅट ऍक्ट्स ऑन द मास इज कॉल्ड इट्स वेट. आता मास म्हणजे आपण काय बघितलं की बॉडीमधले जे कण आहेत, हा, त्यांनी ती बॉडी तयार होते आणि हा जो मास आहे, ह्या सगळ्या ऑब्जेक्ट जो मासचा बनलेला आहे त्याला खाली खेचणारा जो फोर्स आहे, ज्यामुळे ती वरतून बॉडी खालती येते, त्या फोर्सला आपण वेट म्हणतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड वेट ऑफ द ऑब्जेक्ट. वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, कारण त्याची डायरेक्शन कुठे असते, अर्थच्या सेंटरच्याकडे असते. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. कारण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो पूल आहे त्याची व्हॅल्यू अर्थच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. त्यामुळे जर तुम्ही वेट बघितलं एखाद्या ऑब्जेक्टचं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं असतं. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, सेकंड लॉ. Newton's second law of motion. The rate of change of momentum is directly proportional to the applied force and takes place in the direction of the force. Momentum म्हणजे काय? Mass into velocity. Rate of change of momentum म्हणजे काय? Rate of change of mass into velocity. म्हणजे फोर्स काय? मास इंटू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. पण रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तर 1 न्यूटन हे युनिट कसं डिफाईन केलंय? 1 न्यूटन युनिट इज इक्वल टू 1 kg मास मध्ये जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन असेल तर त्याची व्हॅल्यू 1 न्यूटन होते. Newton's laws of motion, third law. Newton's third law of motion. To every action, there is always instantaneous, equal and opposite reaction. आता इथे बघा, इकडे हा माणूस आहे, तो ह्या भिंतीला ढकलतोय. समजा तो F1 फोर्स लावतोय, त्याला आपण ऍक्शन म्हणतो. आणि ती भिंत आहे ती हलत नाही, म्हणजे ती उलटा फोर्स लावते, त्याला आपण रिॲक्शन म्हणतो, त्याला आपण F2 म्हणतो. म्हणून F1 इक्वल टू मायनस F2. मायनस F2 का? कारण F2 विरुद्ध दिशेने. त्याचप्रमाणे तुम्ही जर रॉकेट बघितलं तर रॉकेटमध्ये ना इंजिन असतं, ते पुढे कशामुळे जातं? कारण मागून जोरात त्याला तो धूर आहे, एक्झॉस्ट फ्लो म्हणतात, तो ढकलतो. तोचा ढुपकन ढकलतो, त्यामुळे त्याची रिॲक्शन होते आणि ते रॉकेट पुढे जातं. तर नेहमी न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणतो? फॉर एव्हरी ऍक्शन there is an equal and opposite reaction.